नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला ग्रीन मटन दाखवणार आहे। ग्रीन मटन म्हणजे हिरव्या मसाल्यामध्ये हिरव्या वाटणामध्ये मी मटन बनवणार आहे। ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करा ही नम्र विनंती। जय मल्हार। नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण ग्रीन मटन बनवणार आहे। तर या ग्रीन मटन अर्धा किलो मी घेतला आहे। ह्या मटणामध्ये अर्धा तास आपण सर्व मसाले मिक्स करून ठेवायचे आहे। तर ते जे मसाले आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे। धणा पावडर 1.5 चमचा आहे आणि ही पावडर आहे जिरा पावडर। जिरा पावडर आहे 1 चमचा, हळद आहे अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा। दही सुद्धा मी वापरणार आहे। पूर्ण मटणामध्ये एकत्र हे मसाले आपण करायचे आहेत। सर्वप्रथम आपण हळद टाकूया, जिरं पावडर 1 चमचा होतं, 2 चमचे मी धना पावडर टाकले आहे, गरम मसाला अर्धा चमचा आणि दही ही मी 3 चमचे टाकत आहे। बघून घ्या तुम्ही। आता आपण हे सगळं एकत्र करून घ्यायचं। आता आपण हे मिक्स केलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जेवढं तुम्हाला लागतं अंदाजाने, अर्धा किलो मटणाला मला जेवढं लागतं तेवढं मी मीठ घेतलं आहे आणि ते परत आपण एकत्र करायचं आहे। बघू शकता हे मी सगळं एकत्र केलं आहे। आता हे आपण अर्धा तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आणि बाकी आपण पुढची तयारी करूया। आता आपल्याला ग्रीन मटनला काय लागणार आहे मसाले वाटप ते मी तुम्हाला सांगणार आहे। लसूण 8-9 घेतले आहे लसणाच्या कांड्याने। अद्रक तुम्ही बघून घ्या, अर्धा किलो मटणासाठी किती घेतले आहे। 6-7 मिरच्या घेतल्या आहे मी तिखट, कोथिंबीर आणि पुदिना आणि खोबऱ्याचा तुकडा। हा खोबऱ्याचा तुकडा ओला घेतला आहे मी। तो किती घेतला आहे तो पण बघून घ्या। 1 टमाटर घेतला आहे मी छोटासा आणि 2 मोठे कांदे बारीक कापले आहे, पातळ कांदे कापून हे सगळं तयार केलेलं आहे मी। आता हे सगळं वाटप मी कच्चं तयार करणार आहे, म्हणजे खोबरं, आलं, लसूण, मिरच्या ह्याचं वाटप मी तयार करणार आहे। बघू शकता हे वाटण मी वाटून टाकलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, आता परत सांगते, हे कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण आणि ओलं खोबरं किती घेतलं आहे आणि मिरच्या हे मी किती घेतलं आहे मगाशी तुम्हाला सांगितलं। आता हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे। आता चला आपण मटणाची तयारी करूया। मटण करण्यासाठी आपल्याला जे मसाले लागणार आहे, परत मी अर्धा चमचा हळद घेतली आहे, मटण मसाला 2 चमचे घेतले आहे आणि 5 मिऱ्या आणि 1 वेलची आणि मसाला पत्ता असं मिळून हा मसाला मी आता आपल्या ग्रीन मटनमध्ये टाकणार आहे। तर चला आपण ग्रीन मटन करायला सुरुवात करूया। गरम झालं आहे आता कुकरच्या ह्याच्यामध्ये आपण जेवढं लागतं आहे तेवढं अंदाजाने तेल टाकायचं आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही घ्या, मला जितकं लागतं तेवढंच मी घेते अंदाजाने आपल्या। आता ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले मिक्स करायचे आहे। 1 वेलची टाकायची आहे, मिरी 4-5 मिऱ्या घेतल्या मी, मसाला पत्ता, आता हे चांगलं कडकडलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकूया आणि जिरं टाकायचं आहे। आता मी थोडंसंच टाकते कारण मगाशी पण मी 1 चमचा मटणामध्ये मिक्स केलेला आहे पावडर। चांगली तडतडल्या गेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कांदा
जरा ब्राऊन होऊन द्या. कांदा आता लाल झाला आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूया, अर्धा चमचा मटण मसाला, 2 चमचे एकत्र करूया. आणि जो मगाशी ग्रीन मसाला मी तयार केला तो सगळा ह्याच्यात आपण टाकूया. दोन मिनटं चांगला केला परतून द्या व्यवस्थित. दोन मिनटासाठी आपण असंच परतून घेऊ. मसाला व्यवस्थित परतला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण टमाटा टाकायचा आहे आणि परत थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टमाटा चांगला मुरला जाईल. आणि 2 मिनटासाठी आपण झाकण बंद करू, बारीक गॅसवर ठेवूया, म्हणजे टमाटा मुरेल चांगला व्यवस्थित. आता मी 2 मिनटासाठी गॅस बारीक करते. आता 2 मिनटं झाले आहे, आपण झाकण खोलून बघूया. मसाला शिजला गेला आहे चांगला, बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपण जे सगळं मसाले मिक्स करून दही वगैरे टाकून आपण अर्धा तासासाठी मटण ठेवलं होतं ते आपण ह्याच्यात सोडूया. पुन्हा एकत्र करूया आणि 2 मिनटं पुन्हा आपण बारीक गॅसवर एकत्र करून शिजून देऊया. दोन मिनटासाठी आपण शिजून घेऊया. आपण खोलून बघूया. 2 मिनटं झाले आहे, बघू शकता तुम्ही. आता ते आपण चांगलं हलवून घेऊया. तर ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी सोडूया. जेवढं लागतं तेवढं अंदाजाने मी टाकलं आहे. मी मीडियम बनवत आहे मटण. गरम पाणी टाकलं आहे. आता कुकर बंद करून मी 5-6 शिट्ट्या घेते. आता 5-6 शिट्ट्या ह्याच्या घेते आणि पुन्हा एकदा भेटते तुम्हाला पूर्ण तयारी मटण तयार झाल्यावर. आता आपला कुकर गार झाला आहे. आता आपण उघडून बघूया. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी ग्रीन मटण तयार केलं आहे. ग्रीन मटण तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय मल्हार.